तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे ईश्वरीने मेडिकल काउन्सिल आणि त्याचबरोबर पत्रकारांना डॉक्टरांकडे घेऊन जात इथे आता डॉक्टरला लायसन्स रद्द करण्याची धमकी देतात. डॉक्टरांनी राकेशच्या कारस्थानाचा पर्दाफाश केलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो गुन्हेगार राकेशला इथे आता अटक करण्यासाठी त्याच्या विरोधात गुन्हासुद्धा दाखल केलेला असतो. तर प्रेक्षकांनो पुढील प्रमाणे या गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता बँकेमध्ये राकेशने फोन केलेला असतो आणि तो म्हणतो की माझं 50 कोटीचं लोन तुम्ही सँक्शन करताय की नाही ते सांगा, नाहीतर कितीतरी बँका दुसऱ्या आहेत तिथे मी माझ्या बिझनेससाठी लोनची आता मागणी करेन. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेतून माणूस आला होता, त्याने चौकशीसुद्धा केली आहे, सगळं व्हेरिफिकेशन झालं आहे. माझी बायको अंजली तिने सगळ्या पेपरवरती सहीसुद्धा केलेली आहे. तेव्हा सात्विक फॅशनवरती मला 50 कोटीचं इथे आता लोन हवं आहे आणि ते लवकरात लवकर तुम्ही सँक्शन करा, नाहीतर मी दुसऱ्या बँकेमध्ये जाईन. असं म्हणाल्यानंतर बँक 50 कोटीचं लोन सँक्शन करायला तयार झालेली असते. कारण का राकेशने सांगितलेलं असतं की आता मी बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये सुद्धा आहे, माझी पोझिशन वाढले, तेव्हा तुम्ही हे लोन मला बिझनेससाठी देऊ शकता. तेव्हा त्या ठिकाणी ताराने आता एक व्हॉईस रेकॉर्डर ठेवलेला असतो. त्याच्यामुळे इथे आता राकेशचं सर्व बोलणं तिच्यापर्यंत पोचत असतं. पण तो व्हॉईस रेकॉर्डर खाली पडल्यानंतर तारा तिथे येते आणि त्याच्यावरती पाय देऊन उभी राहते. तेव्हा तारा म्हणत असते की सर अजून तुम्ही गेला नाहीत. तेव्हा राकेश म्हणतो की तारा तू अजून गेली नाहीस का? ती म्हणते आता बॉस अजून गेले नाही, मग असिस्टंट कशी जाणार? तुम्हाला काही हवं नको ते बघायला नको का? तेव्हा राकेश म्हणतो मला काय हवं आहे ते सांगू, आणि तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तारा कसं बसं त्याच्यापासून आता स्वतःला दूर ठेवते. ती म्हणत असते की सर तुम्ही हे जे काही करताय त्यामुळे तुम्ही अडकणार तर नाही ना? तेव्हा राकेश म्हणतो अजिबात नाही, तो चिंटुकले आहे ना, त्याचा माझ्यावरती खूप विश्वास आहे. तेव्हा इथे राकेशचं लक्ष नसताना तारा पटकन ते व्हॉईस रेकॉर्डर उचलते आणि आपल्याकडे ठेवून घेते. त्यानंतर इथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. ते म्हणतात की तुम्ही आम्हाला अचानकपणे अर्णव साहेब का बोलावलत? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की तुम्ही मागे म्हणाला होतात की 2 साक्षीदार गायब आहेत म्हणून. त्या 2 साक्षीदारांना आम्ही आमच्या घरामध्ये इथे आता पूजेच्या दिवशी बघितलं. तेव्हा ते म्हणतात काय ते साक्षीदार होते का? ते कधी आले होते इथे आणि कुठे बघितलं? ती म्हणते इथेच घरामध्ये पाण्याची बॉटल घेऊन ते निघून गेले. आम्ही बाहेरपर्यंत त्यांना पकडायला गेलोसुद्धा आणि अचानकपणे ते गायब झाले. तेव्हा इथे राकेश फोनवरती बोलत असतो डॉक्टरांजवळ. डॉक्टर म्हणत असतात की राकेश तू जर मला 5 कोटी रुपये दिले नाहीस ना तर मी तुझं नाव सगळ्यांना सांगे ना. तेव्हा राकेश म्हणतो की आता मी खूप मोठा डाला मारणार आहे, एकदम जास्त रकमेचा, त्यातले तुला पैसे मी देईन, तू काळजी करू नको. हे बघ माझी जबान आहे ना, माझ्या जबानवरती विश्वास ठेव, मी तुला नक्की पैसे देईन. त्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. तेव्हा राकेशसुद्धा तिथे येतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की माझ्या केसमध्ये तो अपघात जो झाला होता त्याची काही नवीन अपडेट असेल तर प्लीज ती तुम्ही द्या. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काळजी करू नका, ते 2 साक्षीदार नेमके कुठे गायब झालेत ना, त्यांना आम्ही शोधून काढूच. तेव्हा ईश्वरीला राकेशवरती संशय आलेला असतो. ती त्याच्याकडे संशयाने बघत असते. त्यानंतर सगळेजण आता एकत्र जमलेले असतात. तेव्हा आजी म्हणत असते की मी काय म्हणते, आता लवकरात लवकर आपल्याला इथे आता नम्रता आणि आकाश यांना कुलदेवतेला जायचं आहे, तर मुहूर्त काढायला हवा. आणि हे कुठे आहेत, रमाकांत कुठे आहेत, शतपावली करतायत का? मामा म्हणतात नाही नाही शतपावली करत नाही आहेत, ते झोपलेसुद्धा. उद्या सकाळी त्यांना मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी इथे आता पैसे जमा करायचे आहेत ना, तेव्हा वर्गणी गोळा करायला उद्या सकाळी जातील. वल्लरी म्हणते काय ते पण पिकाचे डोहाळे लागलेत, एकेकाळी एवढा मोठा बिझनेसमन आणि आता दारोदारी जाऊन पैसे मागतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते मामी अहो ते देवाचं काम आहे, त्याला तुम्ही उगाचच भिकाचे डोहाळे म्हणू नका. त्यानंतर ईश्वरी म्हणते की आता सगळ्यांनी इथे बसा, आपल्या नमुताईची सगळ्यांबरोबर छान ओळख व्हायला पाहिजे, म्हणून आपण एक खेळ खेळणार आहोत. ती म्हणते कुठला खेळ खेळूया? तेव्हा आकाश म्हणतो ट्रूथ अँड डेअर. तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे.
आणि त्याच्यामध्ये आता बाटली फिरवणार. ज्याचं तोंड आता बाटलीचं ज्या माणसाकडे जाईल त्याला नम्रता प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर तिला द्यायचं. त्या पद्धतीचा खेळ असतो. पहिली बाटली मामाकडे गेलेली असते. नम्रता म्हणते की बाबा तुम्ही छानसं गाणं गा. तेव्हा मामा म्हणतात छानसं गाणं, तुम्ही माझं गाणं ऐकून पळून तर जाणार नाही ना. तेव्हा वल्लरी म्हणते नाही नाही असं काही नाही, तुम्ही गाणं गा. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, मी माझ्या आवडीचं गाणं नाही, मी नम्रताच्या आवडीचं गाणं गाणार आहे. वल्लरी म्हणते कुठलं. तेव्हा मामा गाणं गातात, चाफा बोले ना चाफा फुले ना, असं आता गाणं बोलतात. तेव्हा वल्लरी म्हणते बास 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 झालं तुमचं गाणं. त्यानंतर इथे आजी म्हणते किती मस्त गेम आहे रे हा. तेव्हा नम्रता इथे आता गेम खेळता खेळता ती माणसांना ओळखण्यासाठीचा हा ईश्वरीचा एक प्रयत्न असतो. त्यानंतर इथे आता वल्लरीकडे बाटलीचं तोंड गेलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ताई आता मामींना विचार काय प्रश्न विचारायचा आहे तो. तेव्हा इथे नम्रता काही बोलायला तयार नसते, कारण तिला मामीची खूपच जास्त भीती वाटत असते ना म्हणून. तेव्हा मामा म्हणतात अगं नम्रता घाबरू नकोस, आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्याबरोबर. आता जे काही हिला विचारायचं आहे ना ते तू विचार बरं, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. तरीसुद्धा इथे नम्रता घाबरतच असते. तेव्हा वल्लरी म्हणते ए चल विचार लवकर. तेव्हा नम्रता म्हणते आई तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कुणावरती आहे हो. तेव्हा ती म्हणते माझ्या स्वतःवरती, माझं सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवरती आहे. तेव्हा मामा म्हणतात ते आम्हाला माहिती आहे, पण दुसरं काहीतरी बोल. ती म्हणते का दुसरं काहीतरी बोलू, माझं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरतीच आहे. माणसाने स्वतःवरती प्रेम केलं पाहिजे. त्यानंतर तिथे राकेश येतो. तो म्हणत असतो अरे वा मामी, हे अगदी तुम्ही बरोबर बोललात. माणसाने आधी स्वतःवरतीच प्रेम केलं पाहिजे, तेव्हाच तर तो दुसऱ्यांना प्रेम देऊ शकतो नाही का. तेव्हा इथे आकाश म्हणतो या ना जीजू, तुम्हीसुद्धा जॉईन व्हा. तो म्हणतो हो का, मी पण जॉईन करू का, ठीक आहे. आणि तो आता येऊन मामाच्या आणि आकाशच्या मध्येच बसतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पुन्हा खेळायला सुरुवात होते. तेव्हा इथे आता आपला अर्णव आहे त्याच्याकडे बाटलीचं तोंड जातं. मग इथे नम्रता विचारते की जीजू आता तुम्ही सांगा, तुम्ही अशी कुठली गोष्ट केली आहे जी घरामध्ये कुणाला सांगितली नाही आहे. तेव्हा इथे जे उत्तर अर्णवला द्यावंसं वाटतं ते उत्तर आता दिलेलं असतं. त्यानंतर इथे बाटलीचं तोंड गेलेलं असतं ते म्हणजे आकाशकडे. तेव्हा आकाशला सुद्धा आता उत्तर द्यायचं असतं. आकाशसुद्धा नम्रताने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे देतो. तेव्हा इथे आता बाटलीचं तोंड गेलेलं असतं राकेशकडे. तेव्हा तिथे राकेशला आता प्रश्न विचारायचा असतो. तेव्हा इथे राकेशला काय प्रश्न विचारणार असा प्रश्न पडलेला असतो नम्रताला. ती म्हणते मी जीजूंना काय विचारू. तेव्हा इथे विचार ताई विचार असं ईश्वरी म्हणते. तेव्हा राकेश म्हणतो की नम्रताजींना वाटत असेल की मी यांना काय प्रश्न विचारणार, तेवढं त्या मला ओळखत नाही ना म्हणून, बरोबर ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मला काही उत्तरं दिली ना तरीसुद्धा मला तुम्हाला इथे एक आता उत्तर द्यायचं आहे. म्हणजे मला बोलायचं आहे की तुम्ही मला प्रश्न नाही विचारला तरीसुद्धा मला तुमचं कौतुक करायचं आहे. तुम्ही आहे ना नम्रता मॅडम, तुम्ही आकाश साहेबांच्या आयुष्यामध्ये आलात, तुम्ही लकी ठरलात बरं का. कारण तुमचं लग्न झालं, तुम्ही त्याच्या आयुष्यात आलात आणि अर्णव साहेबांनी इथे आता आकाश साहेबांवरती खूप मोठी जबाबदारी टाकली आहे, बरोबर ना. म्हणजे तुम्ही दोघांनी जरी पळून जाऊन लग्न केलं असलं तरीसुद्धा तुम्ही लकी मात्र ठरलात. म्हणजे बघा ना काय आहे ना तुमच्या दोन भावांचं. इथे आता अर्णव साहेब आणि ईश्वरी मॅडम यांनीसुद्धा पळून जाऊन लग्न केलं, पण शेवटीला ईश्वरी मॅडमसुद्धा त्यांना लकीच ठरल्या ना. तसंच तुमचंही, तुम्ही जाऊन पळून लग्न केलं तरी तुम्हाला इथे नम्रता मॅडम लकीच ठरल्या. काय आहे ना तुमच्या दोन भावांचं. दोन्हीही भावांनी पळून जाऊन लग्न केली, एकदम जगावेगळीच नाही का. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते जीजू तुम्हाला आधीचं काही आठवत नाही आहे ना हो, मग आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं हे तुम्हाला कसं आठवलं. तेव्हा इथे राकेश म्हणतो की हो मला आठवलं ना. मला कसलं आठवतं आहे, मला एकदा आहे ना अंजली मॅडम सांगत होत्या तेव्हा मला कळलं. अंजली म्हणते आहो पण मी तुम्हाला ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाबद्दल कधीच काही सांगितलं नाही आहे. मग तुम्ही कसं बोललात की मी तुम्हाला सांगितलं, आपण कधीच या विषयावरती बोललोच नाही. तेव्हा राकेश म्हणतो असं काय बोलता अंजली मॅडम, अर्णव साहेबांना किडनॅप केलं होतं तेव्हा तुम्ही नाही का फोटोचा अल्बम काढून रडत बसला होतात,
तेव्हाच तुम्ही लग्नाचा किस्सा सांगितला होतात मला. अंजली म्हणते, अगं बाई हो का? नाही मीच विसरले असेल नाही का? मी विसरले असेल कदाचित. त्यानंतर इथे आकाश आणि इथे अर्णव दोघेही ऑफिसला जायला निघालेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर मी पण येऊ का ऑफिसला जरा? तेव्हा अर्णव म्हणतो, चल. अगं मी सुंदर विचारतेस काय? तू सुद्धा इथे सात्विक फॅशनची ओनर आहेस. माहिती आहे ना तुला? कारण तू ईश्वरी फॅब्रिकची ओनर आहेस. तेव्हा तू ऑफिसला येऊच शकतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, पण माझं थोडं एक काम आहे म्हणून मी येते. त्यानंतर इथे नम्रता म्हणते, इशू मी पण येऊ का गं तुझ्यासोबत? ईश्वरी म्हणते, हो ताई चल ना. वल्लरी म्हणते, कुठे जातेस तू? घरामध्ये किती कामं आहेत, आधी कामं करा मग फिरायला जा. फिरायला आम्हाला पण आवडतं म्हणून उठसूट आम्ही बाहेर जात नाही ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी पण सगळा स्वयंपाक वगैरे तयार आहे, नमुताई आली तरी पण चालेल. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, सांगितलं ना नाही म्हणून. तेव्हा नम्रता म्हणते, इशू तू जा मी थांबते, घरामध्ये कामं पण आहेत ना, तू जा. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे. त्यानंतर इथे वल्लरी म्हणत असते की चला, बहिणींमधलं प्रेम खूप उतू जात होतं ना, आता कसा चेहरा पडला. जेवढं शक्य होईल ना तेवढं मी तुम्हाला दोघींना एकमेकांपासून लांब करणार. जावा जावा म्हणून एकमेकींच्या दुश्मनी करून एकमेकांच्या विरोधात उभं करणार मी तुम्हाला. दॅट इज दॅट असं वल्लरी म्हणत असते. त्यानंतर इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं आलेले असतात ऑफिसला. तेव्हा ईश्वरीसाठी आता अर्णव दरवाजा वगैरे उघडतो. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर तू जा आणि माझ्या केबिनमध्ये बस, माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे ती करून मी येतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो काय आहे, तुम्हाला मीटिंगला जायचं होतं तर मला सांगायचं ना, मी एकटी ऑफिसला आले असते, तुम्ही इथे येऊन आता परत जाणार. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर काळजी करू नको, माझी एक छोटीच मीटिंग आहे, मी करून लगेच येतो. तेव्हा अर्णव म्हणतो, शिर्के तुम्ही खाली या आणि आता मी सिंदोरला माझ्या केबिनमध्ये बसवा, माझी मीटिंग आहे ती करून मी आता येतोच. तेव्हा इथे आता शिर्के आलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, काय शिर्के, अर्णव सरांना जायचं होतं तर त्यांनी जायचं ना, मला उगाच सोडायला आले. तेव्हा इथे शिर्के म्हणतात की मॅडम अर्णव सर कधीच तुम्हाला एकटे सोडू शकत नाही, त्यांना कितीही उशीर झाला तरी ते तुम्हाला सोडून मगच ते परत जाणार. त्यानंतर इथे आता शिर्के ईश्वरीला घेऊन अर्णवच्या केबिनपर्यंत सोडायला गेलेला असतो. त्याचबरोबर इथे आता ताराने बघितलेलं असतं ईश्वरीला आता ऑफिसमध्ये आलेलं. ती राकेशला फोन करून सांगते की सर ईश्वरी मॅडम आज पुन्हा ऑफिसमध्ये आलेल्या आहेत. तेव्हा राकेश म्हणतो, काय ईश्वरी परत ऑफिसमध्ये आली आहे? म्हणजे आता मला जे काही लोनची प्रोसिजर करायची आहे ती घरूनच किंवा कॅफेमधूनच करावी लागेल. ईश्वरीच्या समोर करायला नको, नाहीतर तिला माझ्यावरती संशय येईल. तेव्हा राकेश म्हणतो, तारा मी तुला ज्या काही फाईल मागवेन ना त्या फाईल तू एकतर मला पाठवून द्यायच्यास लगेचच्या लगेच. मी सांगितल्यानंतर आज मी घरून किंवा एखाद्या कॅफेमधूनच काम करेन. तेव्हा इथे तारा म्हणते की बरं ठीक आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सांगितल्याप्रमाणे तारा ते काम करणार असते. तर इथे नम्रता घरामध्ये असते. आजी म्हणते, नम्रता अगं पाणी आण प्यायला, माझं पाणी संपलं आहे. मामा येतात आणि म्हणतात, नम्रता मी चाललो आहे मार्केटमध्ये, घरामध्ये काही आणायचं असेल तर सांग. ती म्हणते, मला आता काही आठवत नाही आहे, पण जर काय असेल तर मी तुम्हाला मेसेज करेन. तेव्हा मामा म्हणतात की ठीक आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, वा वा, सुनेला इथे काम करताना बघून वेगळाच आनंद मिळत असतो मला. खूप छान वाटते नम्रताला कामं करताना बघून. नम्रता आता आकाशचा फोन येतो तो उचलते. आकाशला म्हणते की तुम्ही जेवलात का? संध्याकाळी शक्य झालं तर लवकर घरी या, मी तुमची वाट बघते. तेव्हा वल्लरी म्हणते, ये बस इथे बस. ती म्हणते, नाही आई ठीक आहे. ती म्हणते, बस ग बस, एवढ्या मोठ्या घराची सवय नाही आहे ना, इकडून तिकडून चालून पाय दुखले असतील ना तुझे, घे पाणी पी जरा, बरं वाटेल. बघ तुझी बहीण एवढं सगळं मनापासून करते म्हणून तर तिने कमी वेळेत सगळ्यांचं मन जिंकलं ना. किती कोणी काही बोललं तरी उलट बोलत नाही, सगळ्यांचं सगळं ऐकून घेते, लोकांना बांधून ठेवते. आता पण बघितलंस ना, आता मॅडमसारखी ऑफिसला निघून गेली, तुला तिने नोकर बनवून ठेवले, नोकर, आणि स्वतः मात्र गेली की नाही ऑफिसला निघून. अगं मोठी आहेस ना तुझी तिच्यापेक्षा, तिला अडवता आलं नाही, तुला थांबवता आलं नाही. ती मात्र गेली आरामात एसीमध्ये बसायला आणि तुला इथे लावले काम करायला. तेव्हा इथे वल्लरी नम्रताच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल विष पेरत असते, विष. त्यानंतर तारा इथे राकेशच्या केबिनमध्ये येऊन आता पुन्हा तिथे फ्लॉवर पॉटमध्ये तिने एक आता व्हॉईस रेकॉर्डर सेट केलेला असतो. आणि तेव्हा इथे आता ईश्वरी येते आणि ताराला बघत असते.
तारा तिला बघून खूपच जास्त घाबरते. तिचा फोन येतो. राकेश म्हणतो, तारा, तू जे काही वेगळे पेपर तयार केले होतेस ना, ते कुणाबरोबर तरी घरी पाठवून दे मला. तेव्हा तारा म्हणते, ठीक आहे सर, पाठवून देते. तेव्हा इथे राकेशला आता परस्पर लवकरात लवकर त्या पेपरवरती सह्या करायच्या असतात आणि 50 कोटींचं लोन आता सात्विक फॅशनच्या नावावरती सँक्शन करून घ्यायचं असतं. ईश्वरी म्हणते, काय झालं? तेव्हा तारा म्हणते, काही नाही. ईश्वरी म्हणते, काही नाही ना? मग एवढी घाबरल्यासारखी का दिसतेस? चेहऱ्यावरती इतकं टेन्शन का दिसते तुझ्या? ती म्हणते, काही नाही मॅम, मी एकदम ठीक आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना? मग फोन कुणाचा होता? तर राकेश सरांचा फोन होता. त्यांनी काही महत्त्वाच्या फाईल त्यांच्या केबिनमध्ये मागवल्यात ना, त्याच बघत होते. ईश्वरी म्हणते, हो का? मग बघ ना, तू तुझं काम कर, फाईल बघ. तेव्हा इथे तारा म्हणते, हो ठीक आहे, मिळाल्या फाईल, असं म्हणून ती आता बाहेर जाते. तेव्हा ईश्वरीला संशय येतो तारावरती की ही मुलगी नक्कीच काहीतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते. पण काय? तेव्हा ईश्वरीसुद्धा सगळीकडे शोधाशोध करायला लागते. तेव्हा इथे आता व्हॉईस रेकॉर्डर सेट केलेला असतो त्या फ्लॉवर पॉटमध्ये. ईश्वरीला तो काही सापडत नाही. ती म्हणते, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा इथे जी तारा आहे ना, ती महत्त्वाचे पेपर एका माणसाच्या हातून राकेशकडे आता पाठवून देते. ती म्हणते, सरांना लवकरात लवकर नेऊन द्यायची. तेव्हा इथे ताराचं आता एक वेगळंच मिशन आहे. राकेशच्या विरोधामध्ये ती आता पुरावे गोळा करत असते. ती एक पद्धतीने अर्णव ईश्वरीची मदतच करत असते. ईश्वरी अर्णवची वाट बघत असते. अर्णव आलेला असतो. तो म्हणतो, मी सिंदर, तू इथे का उभी आहेस? तू केबिनमध्ये बसायचं ना, मी तुला सांगितलं होतं. ईश्वरी म्हणते, सर, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. अर्णव म्हणतो, काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्लीज ऐका, प्लीज. तुम्हाला राकेशचं वागणं ऑड वाटत नाही आहे का? राकेशचं वागणं मला ऑड वाटतं आहे. तो म्हणतो, का? ती म्हणते, काल आहे ना, त्यांचे न्यूरोसर्जन आहेत ना, ते त्यांना केबिनमध्ये भेटायला आले होते आणि ते पैसे मागत होते त्यांच्याकडे. त्यांनी राकेशची कॉलर पकडली होती. तेव्हा अर्णव म्हणतो, काय? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना सर. आता तुम्ही मला सांगा, तो राकेश आहे ना, त्याला कसं काय माहिती आहे आपलं लग्न कधी झालं, कुठल्या परिस्थितीत झालं? त्याची याददाश्त गेले तर तो कसं म्हणाला की आपण पळून जाऊन लग्न केले? सर, या सगळ्या गोष्टी आहे ना संशयास्पद आहेत सर. त्या राकेशवरती विश्वास ठेवायला नको. मला खूप जास्त भीती वाटते. काहीतरी खूप मोठं संकट येणार आहे किंवा काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतंय सर मला. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू नको काळजी करू. तर राकेशवरती आहे ना माझी पूर्ण बारीक नजर आहे. त्या राकेशनी काहीही करण्याचा प्रयत्न केला ना, अगदी काहीही, तरीसुद्धा मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. तू नको काळजी करू. आपण या वेळेला त्याला कुठलाही प्लॅन करू द्यायचा नाही आणि तो सक्सेसफुल तर अजिबातच करू द्यायचा नाही, असं इथे अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं. प्लीज रिलॅक्स, असं इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या तब्येतीसाठी एवढं टेन्शन चांगलं नसतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ईश्वरी कॅफेमध्ये आलेली असते, कॅन्टीनमध्ये. तेव्हा इथे जो व्हॉईस रेकॉर्डर असतो ना, तो आता ब्ल्यूटूथ इथे आता खाली पडतो. तेव्हा इथे सगळं बोलणं त्यातून आता ऐकू येतं राकेशचं. त्याच्यामध्ये तिला आता ईश्वरीला आवाज येतो की 50 कोटीचं लोन आता त्याने मागितलेलं आहे. ईश्वरी म्हणते, एक मिनिट, हा राकेशचा आवाज होता ना? तो 50 कोटीचं लोन घेतोय सात्विक फॅशनवरती? हे खरं आहे ना? खरं खरं सांग, काय चाललं आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, तारा इथे आता सगळं सत्य ईश्वरीला सांगते. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे धाव घेते आणि म्हणते, अर्णव सर, खूप मोठी गडबड झालेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते, ताराला विचारा, इथे राकेश 50 कोटीचं लोन घेतो आहे आपल्या सात्विक फॅशनवरती आणि त्याने अंजली मॅडमच्या सह्यासुद्धा घेतलेल्या आहेत. सर, मी खरं बोलते, विश्वास ठेवा. अर्णव म्हणतो, हे सगळं काय आहे मी सिंदूर, आणि ही तारा आहे ना, ती इथे काय करते? तेव्हा इथे अंजली इथे ईश्वरी म्हणत असते की ताराच्या मदतीनेच आपण इथे आता राकेशचा खरा चेहरा समोर आणला आहे. ताराने त्याचं संपूर्ण बोलणं रेकॉर्ड केलं आहे सर, ऐका तुम्ही हवं तर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, ह्या आता राकेशला मी सोडणार नाही आहे. काही झालं तरीसुद्धा राकेशचा खरा चेहरा हा आता लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आलाच पाहिजे. त्याने जो काही गुन्हा केला आहे ना, त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी, असं इथे अर्णव ईश्वरी ठरवतात. कारण आता राकेशचा अध्याय संपत आला प्रेक्षकांनो. त्याने आतापर्यंत जे गुन्हे केलेत ते गुन्हे म्हणजे कुणी विचार करू शकत नाही, इतक्या खालच्या लेवलचे असतात. तेव्हा अर्णवने ठरवलेलं असतं की आता राकेशच्या गुन्ह्याला माफी नाही.
त्याला सगळ्यांच्या समोर एक्सपोज केल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही, असं अर्णवने आता ईश्वरीला प्रॉमिस केलेलं असतं, तिला इथे वचन दिलेलं असतं.